नमस्कार, मी गायत्री. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. धुळे जिल्ह्यातील शिरपूरसह शिंदखेडा, दोंडाईचा तसेच पिंपळनेर अशा 4 पालिका नगर पंचायतीत निवडणुकीसाठी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. राष्ट्रीय पक्षाचे 5 राज्यस्तर पक्षाची व 5 मान्यप्राप्त पण अनोंदणीकृत पक्षाची 9 चिन्हे राखीव आहेत. या व्यतिरिक्त अपक्षांकरिता 194 मुक्त चिन्ह आहेत, ज्यामुळे कुणाला बशी तर कुणाला कपबशी चिन्हे मिळणार आहेत. स्थानिक पातळीवर होणाऱ्या पालिका निवडणुकीत निवडणूक चिन्ह देखील अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. अनेक वेळा उमेदवारांचे भाऊ गर्दीत नाव मतदारांना लक्षात राहत नाही, परंतु निवडणूक चिन्ह मात्र मतदारांच्या लक्षात राहते. अत्यंत कमी वेळेत या चिन्हाचा प्रचार उमेदवारांना करावा लागतो. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्षवेधक चिन्ह मिळण्याकडे उमेदवारांना कल राहतो. ग्रामीण भागात उमेदवारांची नावे वाचण्यापेक्षा मतदार त्यांचे चिन्ह लक्षात ठेवतात. त्यामुळे मतदान यंत्रावर असलेल्या अनन्य निवडणूक चिन्हाच्या तुलनेत आपले निवडणूक चिन्ह लवकरच दिसावे यासाठी अनियमित वापरातील चिन्ह मिळवण्याकडे उमेदवारांचा कल असतो. त्यामुळे विशिष्ट चिन्हांची मागणी अपक्ष उमेदवारांकडून होण्याची शक्यता असते. राज्य निवडणूक विभागाकडे 7 नोव्हेंबरला 2025 पर्यंत नोंदणीकृत अमान्यप्राप्त पक्षांची संख्या 416 आहे. या पक्षाच्या उमेदवारांना देखील निवडणूक चिन्हात प्राधान्य दिले जाते. याशिवाय राष्ट्रीय पक्ष 5, राज्यस्तरीय पक्ष 5, इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्ष 9 आहेत. या राजकीय पक्षाची चिन्ह राखीव ठेवली जातात. एबीएस न्यूज मराठी.